छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक. निफाड तालुक्यातील भरवस फाटा इथं भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी होणार. 27 डिसेंबरला अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. सोलापूरला मोठं खेडं संबोधल्यानं भाजप आमदार आमने सामने. भर सभेत दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक. मावळ लोकसभा जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता. भाजप नेते बाळा भेंगडेंचे भावी खासदार म्हणून पोस्टर, तर श्रीरंग बारणेही पुन्हा निवडणूक लढण्यास उत्सुक. अजित पवार गटही उत्सुक. इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भातील निर्णय. 28 डिसेंबर नंतर ठाकरेंची गांधी, खरगे आणि शरद पवारांशी चर्चा. विरोधक एकत्र येणार नसतील तर लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं विधान. ललित पाटील प्रकरणी ससून वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी. ललित रुग्णालयात असताना झालेल्या उपचारांच्या पार्श्वभूमीवर होणार चौकशी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील एसआयटीतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढावांची हकालपट्टी करा. नितेश राणेंची मागणी. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात अज्ञात व्यक्तीकडून 4 चाकी गाड्यांची तोडफोड. काही गाड्यांमधील साहित्यही लंपास. लोअर परेलच्या फिनिक्स मॉल परिसरात दुचाकीला आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश. मोठी दुर्घटना टळली. पुणे जिल्ह्यातील 16 शाळा बंद होणार. एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश न झाल्यानं शिक्षण विभागाचा निर्णय. सिद्धिविनायक मंदिरात 267 सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव. लिलावात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या रेल्वे स्टेशन सज्ज. अत्याधुनिक सुविधांनी युक्त रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते 30 तारखेला उद्घाटन. छत्तीसगडच्या दंतेवाडात झालेल्या चकमकीत 3 नक्षली ठार. तुमाकपाल डब्बा कुन्ना परिसरात झाली होती चकमक. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. तामिळनाडूतील उटीमध्ये ख्रिसमससाठी पर्यटकांची रेग. वाहतुकीवर ताण. उटीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. हिमाचलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. ख्रिसमस नववर्षानिमित्त मनालीसह इतर पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा. घाटातील वाहतुकीवर ताण. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी. लाहोल स्पितीत मुलांसाठी खास आईस स्केटिंग कॅम्प. भारतीय सेलिब्रिटींमध्ये विकी कौशल वरचढ. इंस्टाग्रामच्या ऑफिशियल अकाउंटकडून फॉलो केला जाणारा एकमेव भारतीय अभिनेता.